हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 24 मार्च 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची षष्ठी तिथी आहे. सायंकाळी 4 वाजून 8 मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो, रोहिणी नक्षत्र आहे. रात्री 7 वाजून 5 मिनिटांनंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, प्रीती योग आहे. सकाळी 9 वाजून 7 मिनिटांनंतर आयुष्मान योगाला सुरुवात होईल. आणि उद्या पहाटे 6 वाजून 2 मिनिटांनंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, तैतिक करण आहे. सायंकाळी 4 वाजून 8 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल. आणि उत्तर रात्री 2 वाजून 58 मिनिटांनंतर वनिज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना जर साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन ज्योतिषाद्वारे तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर शनी ग्रह 12 मार्च 2026 पासून असंगत झालेले आहे. हे दोन्ही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देतील हे देखील ज्योतिषी समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरो शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सद्य ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाणी शालिवान शके 1948 प्रभावती षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सराने वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे भौम वासरे रोहिणी नक्षत्रे प्रीती योगे तैतिल करणे षष्ठी शुभतितो वीर गोत्रात उत्पन्न मेकडा मोह पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यात विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थालीत सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये कार्तिक स्वामीला आपल्याला दवना व्हायचं आहे. जर आपण यांची रेग्युलर म्हणण्यापेक्षा काही निमित्ताने विशिष्ट सेवा आपण करत असाल कार्तिक स्वामीची, त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन, कारण आपल्याला ही कार्तिक स्वामीची मूर्ती देवघरात ठेवता येणार नाही, तर त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दवना व्हायचा आहे. दवना म्हणजे आयुर्वेदिक, धार्मिक तसेच सुगंधी वनस्पती आहे. जर आपल्याला ती मिळत असेल तर, अन्यथा नाही मित्रांनो. सायंकाळी 4 वाजून 8 मिनिटांपर्यंत गबाळ योग आहे. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण घ्यावी. जे काही काम कराल त्याची गभाडासारखी आपल्याला फलप्राप्ती होऊ शकते मित्रांनो. षष्ठी व सप्तमी श्राद्ध क्रम आहे. या दोन्ही तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील किंवा आपल्यावर अवलंबून असलेले नाते
संबंध सोडून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्निपृथ्वीवर सायंकाळी 4:08 हजर आहे, त्याआधी नाही. मित्रांनो, जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण या वेळेनंतर सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते देखील बंद पडतील तर मग आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. म्हणून आपण शक्यतो या 1.5 तासामध्ये रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. विशेष किंवा महत्वाची कामे शक्यतो टाळा, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवतोय. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो.